कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्यात अबोला झालाय? हो कोणात झालाय? माझ्या आणि ह्याच्यातही झालेलं मुलांमुळे. काय झालं होतं? दोन्ही मुलं आपापसातच शाळेत भांडली. मुलं भांडली? हो मुलं भांडली आणि माझा भांडली. मुलगा येऊन मला मग मी सांगतो, जॉबवरून येताना हिने फोन केला की अक्षता माझ्या स्वस्तिकशी जरा बोल, ह्याला काहीतरी सांगायचं आहे. मग तो बोलायला लागला की काकू असं असं रुद्राने मला हे केलं, मारलं. नाही मारलं नाही, तो मला ढकलून पाठी जायचा, त्याला पुढे बसायचं, मग मला पाठी बसावं लागत होतं वगैरे. मग मी घरी आली, मग मी माझ्या मुलाला विचारलं रुद्र तू असं केलं? तो बोलतो मम्मा मला पुढून दिसत नाही, मला काय. म्हणलं अरे पण ढकलून जायचं. तर मी ढकललं नाही. मग मी दोघांना फोन लावून दिले आपापसात. दोघे म्हणजे तो नाही पण स्वस्तिक थोडा भांडायला लागला की मी टीचरला नाव सांगणार वगैरे. मग मी हिला समजावलं की जरा समजाव की त्याला की असं नाही सांगायचं वगैरे, कारण मित्र कसे एक होणार, आपण वाईट होणार वगैरे. पण मग थोडे दिवस आमच्यातच अबोला झाला. काय हो, एक मिनिट, याने चांगलं सांगितलं, मग का अबोला झाला तुमचा? बोला, का भांडलात तुम्ही? सर तिचा मुलगा तिच्यासारखाच आहे. मेन हे रिझन मी माझ्यासारखंच केलंय त्याला. खरं आईला ऐकून नाही घ्यायचं हा, कुणाचं. बरोबर ज्यांनी आहे. मारलं त्याला आपण पण सोडायचं नाही. सोडायचं नाही, बरोबर. मग तुम्ही यांच्याशी का भांडलात पण? नाही भांडलं नाही, नाही. असाच अबोला झाला. पण असं जबुला झाला तो माझा, मी सांगते म्हणून ऐकतच नाही माझा मुलगा. नाही तू आधी त्याच्या मम्मीलाच फोन लावून दे. आई 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 आईचा प्रभाव आहे, हो का? हो हो मुलावर. आईचाच प्रभाव आहे. अजून कोणात अबोला झालाय? माझ्या स्वरांजली. तुमचं कोणाबरोबर? आमचं ठरलं होतं एका मूवीला जायचं. मूवीला? हा मूवीला जायचं कुठला होता तो? जिम्मा टू. जिम्मा जिम्मा. अरे मग जायला पाहिजे, तुम्ही सगळ्यांनी जायला पाहिजे. आम्ही सगळे गेलेलो. माझ्या बायकोचा आहे म्हणून. हा म्हणूनच स्पेशली गेलो होतो आम्ही. अरे वा, हा मग काय झालं? आम्ही गेलो होतो पण त्याच्या अगोदर ह्या मॅडम माहेरी जाऊन बसल्या होत्या. आणि दर सुट्टीला माहेरी जाते हो. हा सुट्टी पडली की माहेर धावत बसते का असं आणि करते? माहेरून यायचं नावच नाही काढत आहे. बोलते नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक असं करत करत 3 वीक काढले हिने. नवऱ्याला वाईट वाटत असेल सतत या माहेरी जातात. नाही, नवरा खुश असतील. नवरा पण नंतर जातो गावी. पण मग काय झालं, चित्रपटावरून भांडण्यासारखं काय होतं? हा पण ह्या आल्या नाही मॅडम आणि आम्ही ठरवलं की आपण जायचं काहीही करून, ही नाही येते आपण हिला मुद्दाम चिडवायसाठी निघून जायचं. आणि एक संडेला आम्ही प्लॅन केला कोणी कोणी आणि गेला? निघून गेलो आम्ही. तुम्ही सगळ्या जणी गेला? हो. हा, मग आणि काय हीच झालं? नव्हती आणि हिला माहिती पडलं की हे माझ्याशिवाय गेला आम्ही फोटो आणि ही रुसून बसली एक होती. मिनिट, का रुसलात तुम्ही? जर मला सोडून प्लॅन असं कधी होतच नाही, पण मी सगळ्याला फोर्स करते प्लॅन करायसाठी. आणि हे सगळे जण आहे ना मूवीला जाऊन आले, मग मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं. स्वाभाविक आहे, वाटणारच ना. की सगळा प्लॅन मी पण करते दरवेळेस की आपण इकडे जाऊया तिकडे जाऊया, हे खायला जाऊ ते खायला जाऊ. सगळे जण येतात आणि मग ह्या वेळेस मला सगळे सोडून गेले. पण मग तुम्ही कधी आला जिम्मा गेल्यावर? ते जाऊन आल्यानंतर मी आले. मग तुम्ही गेला ना पिक्चरला? नाही गेले, मग परत मी अजून? कोणावर जाणार? पण तुम्ही सुद्धा असं जरा 2 दिवस थांबला असतात तर काय मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली थांबा 2 दिवस मी येते म्हणून, पण कोणीच नाही पण ती ऐकलं. 2 दिवसचे 4 दिवस 6 दिवस 8 दिवस करत चालली. ती आपली एन्जॉय करणार आणि आम्ही घरी बस. सर एन्जॉय नव्हते करत यावेळेस, यावेळेस कामं होती गावची. एक मिनिट, काय काम होतं? ऍक्च्युली माझं काम नव्हतं सर. म्हणजे माहेरी ना कामाला माहेरी लावलं. नव्हती, मी सासरी होते 8 दिवस. मग थोडं ते घराचं काम पण चालू आहे. माझ्या मिस्टरांच्या शिवाय पान तिथलं हलत नाही, तिथलं सगळं प्लॅनिंग वगैरे घराचे. वारा नाही येत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.